पुणे आणि पिंपरी चिंचवड एसआरएचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकलाय। शिरीष यादव असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। यादव यांना तक्रारदाराकडे 25 लाख रुपयांची लाच मागितली होती, त्यातले 5 लाख रुपये त्यानं घेतले होते। 5 लाख रुपयांचा दुसरा हप्ता देताना एसीबीने त्याला रंगेहात अटक केली। त्याच्या ऑफिसमध्ये आणखी 3 लाख रुपये देखील सापडलेले आहेत। याआधी देखील एसीबीने यादवच्या विरोधात कारवाई केली होती। महापालिकेत उपायुक्त असताना कोथरूड येथील टीडीआर घोटाळ्यात त्याच्यावर कारवाई झाली होती। या प्रकरणात यादवची उघड चौकशी देखील झाली होती। झोपडपट्टी विकास प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिरीष यादव यांच्याविरुद्ध ते लाच मागत असल्याबद्दलची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे प्राप्त झाली। त्यांनी तक्रारदार यांना 25 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदार यांच्याकडून त्यांनी याआधी 5 लाख रुपये स्वीकारलेले आहेत। आज 5 लाख रुपये तक्रारदाराकडून स्वीकारत असताना त्यांना अँटी करप्शन ब्युरोने पकडलेले आहे। आज ज्यावेळी त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली त्यावेळी 3 लाख रुपये अतिरिक्त सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये मिळून आले, ज्याचं ते अद्यापपर्यंतही काही स्पष्टीकरण देऊ शकलेले नाहीत। याबद्दलची पुढची कारवाई जी आहे ती अँटी करप्शन ब्युरोद्वारे सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।